हॅलो एव्हरीवन, मी कृतिका तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सो आज आपण लसूण चटणी बघणार आहोत. तर लसूण चटणी कशी बनवायची त्याची आपण रेसिपी आज बघणार आहोत. तर चला बघूया. तर लसूण चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं. सुकं खोबऱ्याचे असे उभे काप करून घ्यायचे आणि थोडेसे भाजून घ्यायचे. त्यानंतर भाजलेले सालं काढून घेतलेले शेंगदाणे अर्धी वाटी, लसूण अर्धी वाटी, काश्मीरी मिरची पावडर, साखर आणि मीठ आपल्या चवीप्रमाणे घ्यायचे. तर आपल्याला हे सगळं साहित्य एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर ही जी चटणी आहे ना ती इतकी अप्रतिम लागते ना, म्हणजे झटपट तयार होते आणि तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. म्हणजे भाकरीबरोबर, चपातीबरोबर, डाळ भात बरोबर, भाजी नसली तर त्याच्याबरोबर सुद्धा ही अतिशय चांगली लागते. तर इथे हे आपण मिक्सरमधून वाटून घेतलं आहे. अगदी बारीक नाही करायचं आहे, जाडसरच ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर बारीक असं, अगदी बारीक नाही वाटलेलं आहे, थोडंसं असं जाडसर आहे. तर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.